खानदेशी अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला व क्रीडा मंच पुण्याद्वारे सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही स्पर्धा सौभाग्यवती व कुमारींकरिता ठेवण्यात आली होती। या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना त्यांची समाजात ओळख निर्माण करणे, त्यांच्यातील असलेल्या कलागुणांना वाव मिळणे असा आहे। नमस्कार। खानदेश अहिराणी कस्तुरी मंच आणि आधार फाउंडेशन तसेच अमृत कलश इव्हेंट तर्फे मयूर खेतान आणि तृप्ती मेश्राम यांच्या विद्यमाने अमरावती शहरामध्ये महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा याची जिल्हा अंतिम फेरी आता सुरू होत आहे। यासाठी एकूण 30 मुलींनी म्हणजे महिला आणि कुमारी गटातील 30 मुलींनी सहभाग नोंदवलेला आहे। त्यांची निवड आम्ही केलेली आहे। आता या स्पर्धेतून 3 विजेते आम्ही निवडणार आहोत, कुमारी गट आणि सौभाग्यवती गट। या स्पर्धेचं वैशिष्ट्य हे की या स्पर्धेमध्ये हा मोठा जो आहे तो हाऊ टू विन द कॉन्टेस्ट हा नसून हाऊ टू विन द वर्ल्ड हा आहे। आपली ओळख ही जगापुढे दाखवणे, आपल्या मातीत घडलेल्या मुली, आपली संस्कृती आणि आपण ज्या संस्कृतीतून घडलो त्या संस्कृतीचं सौंदर्य दाखवणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे आणि तेच निकष आहेत। तरी आपण सर्वांनी अमरावतीमध्ये या होत असलेल्या अत्यंत आगळ्या वेगळ्या आणि मराठमोळ्या सौंदर्य स्पर्धेसाठी प्रचंड प्रतिसाद नोंदवून यशस्वी करावी आणि मयूर खेतान व तृप्ती मेश्राम यांनी ज्या कष्टाने हा सोहळा आयोजित केलेला आहे भर प्रतिसाद द्यावा, यशस्वी करावा एवढी विनंती करतो। धन्यवाद। अहिराणी फाउंडेशन आणि आधार फाउंडेशन मार्फत आपण अमरावती सौंदर्य सम्राज्ञीचा प्रोग्राम अमरावतीला घेतला आहे। तर या प्रोग्रामला आधी परीक्षक म्हणून उमेशजी कोटीकर आलेले आहेत आणि विजया मानमोडे मॅडम पण कार्यक्रमाच्या आयोजिका आहेत। विजया मानमोडे मॅडम आणि उमेश कोटीकर सरांनी आम्हाला हा इव्हेंट सांभाळायला अमरावतीमध्ये संधी दिल्याबद्दल त्यांचं मी माझ्या इव्हेंट अमृत कलश इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फे हार्दिक धन्यवाद करतो। ही महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत अमरावती शहरातील अनेक कुमारी व सौभाग्यवती महिलांनी आपला सहभाग नोंदविला होता। महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी 2018 चे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभरात करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने अमरावती सौंदर्य सम्राज्ञी प्रतियोगिता ही 22 ऑगस्ट रोजी अभियंता भवन शेगाव नाका येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत प्रमुख अतिथी म्हणून माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलाताई गवई, गाडगेबाबा मंडळ अध्यक्ष दर्यापूर गजानन भारसाकरे, तर सन्माननीय परीक्षक म्हणून आधार फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश कोठीकर व अहिराणी कस्तुरी मंचच्या अध्यक्षा विजया मानमोडे उपस्थित होते। या स्पर्धेला अमरावती शहरात भरभरून प्रतिसाद मिळाला। अनेक कुमारींनी व सौभाग्यवतींनी आपले कलागुण व सौंदर्य मंचावर सादर केले। मी इथे महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीच्या ऑडिशनसाठी आले होते आणि माझं सिलेक्शन पण झालं आणि हा मंच आमच्यासारख्या लेडीजला म्हणजे आमच्यासारख्या महिलांना खूप प्रोत्साहन देण्यासारखा आहे। कारण की ह्या मंचमध्ये महिलांना आपली जी संस्कृती आहे, आपले जे संस्कार आहेत ते दाखवण्याची इथे संधी मिळत आहे। बाकीच्या फॅशन शोमध्ये म्हणा किंवा बाकीच्या स्पर्धेमध्ये अंगप्रदर्शन किंवा वेस्टर्न लुक सांगतात, म्हणजे प्रेझेंट व्हायला सांगतात, पण ह्या थीममध्ये पूर्ण महाराष्ट्रीयन प्रेझेंटेशन आहे। मी बडनेराहून आलेली आहे आणि या कला साहित्य मंचाने मला खूप जास्त आकर्षण दिले आहे। कारण की मी नेहमी ही संधीची वाट बघत होते, पण मला कधी चान्स भेटला नाही की मी अशा काही कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकले नाही। तर हा चान्स मला भेटला म्हणून मी खूप खूप आभारी आहे आयोजकांचे।